अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाहीये। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल संसदेमध्ये याबाबत एक लेखी उत्तरामध्ये अशी माहिती दिली आहे। 14 लाख हेक्टरवर नुकसान झालेलं होतं, मात्र असं असतानाही केंद्राला 1.10 लाख हेक्टरचं नुकसानच झालं असं सांगितलं गेलंय। राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्रानं 3132.80 कोटी दिलेले आहेत। आता अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती द्यायला सुद्धा सरकारनं गंभीर चूक केलेली आहे। आपण पाहतोय की शेतकऱ्यांबाबत सरकारची मोठी अनास्था दिसून येते। शेतकऱ्यांची जी नुकसान झालं होतं त्या नुकसानीबद्दलचं निवेदन केंद्राकडे पाठवलंच नाहीये, अशा प्रकारे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लेखी अहवालात नमूद केलेलं आहे। मात्र फडणवीसांनी मात्र याबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे की त्याबद्दल निवेदन दिलं गेलं होतं। 35 दिवस पूर्वी लेखी उत्तर सबमिट केली जातात। अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी सरकारनं केंद्राला अहवाल पाठवलाय, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर शेतीच्या नुकसानीचा अहवाल तयार झाला, पण इन्फ्रास्ट्रक्चरची पाहणी झाली नाही। ती पाहणी करण्यासाठी केंद्राची टीम येईल असंही फडणवीसांनी सांगितलंय। त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे। केंद्र सरकारने टीम देखील पाठवली, 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली। त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे। मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल, आधी कृषीची टीम येऊन जाईल। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालंय त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही। ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे। ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल। कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।